जिल्ह्यातील कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी बालकांचे पोषण आहार व मुलींचे रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवण्यासाठी विशेष लक्ष द्यावे अशा सूचना राज्याचे टास्क फोर्स कुपोषण निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर दीपक सावंत यांनी दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज टास्क फोर्स कुपोषण निर्मूलन व संसर्गजन्य आजार नियंत्रणाबाबत आढावा घेण्यात आला। यावेळी ते बोलत होते। डॉक्टर सावंत म्हणाले, जिल्ह्यातील शासकीय अनुदानित व विना अनुदानित आश्रमशाळेतील प्रत्येक मुलींच्या रक्तातील हिमोग्लोबिनची तपासणी दर 3 महिन्यांनी झालीच पाहिजे। गाव पातळीवरील आशा सेविका, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविका यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गरोदर व स्तनदा माता यांची गृहभेटी दरम्यान विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। तसेच अंगणवाडीतील बालकांचं वजन व उंची वाढवण्यासाठी मुलांच्या पोषण आहारावर विशेष भर देण्यात यावा असं त्यांनी सांगितलंय। डॉक्टर सावंत पुढे म्हणाले, जिल्ह्यातील कुपोषणाचं प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीनं आरोग्य, महिला व बाल कल्याण, आदिवासी विकास प्रकल्प, शिक्षण व पंचायत विभाग यांनी लोकसहभागातून काम करण्याची गरज आहे। अंगणवाडी सेविका यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सॅम व मॅम मुलांकडे विशेष लक्ष देऊन कुपोषित बालकांना उपचारासाठी जवळच्या पोषण आहार पुनर्वसन केंद्रात भरती करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या। अंगणवाडीतील प्रत्येक बालकांचे किमान 3 वेळा वजन घेऊन त्यांची सॅम व मॅम श्रेणी ठरवण्यात यावी। बालकांना त्यांच्या आवडीचा पौष्टिक आहार देण्याकडे विशेष लक्ष द्यावे। माता व बाल मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीनं आरोग्य विभागानं विशेष दक्षता घेणं गरजेचं आहे। त्यासाठी लोकांमध्ये प्रतिबंधात्मक प्राथमिक उपाययोजनांची जनजागृती करण्यावर भर देण्यात यावा असंही त्यांनी यावेळी सांगितलं।